तर सोनू आणि मी आलो इंजिनियरला न्यायला. आमची मशीन पहिल्यांदा नीट व्हावी असे वाटते, त्यामुळे आले. माणसं आमच्या तोंडाकडे बघते ती सारखी येता जाता येता जाता. काल उद्या नव्हता घेतला का तू सांग. काल आमची पाहुणे आली. वाऱ्याचाच आवाज सगळा येत असणार आहे. नाही, तुझा पण येतोय, मला येतोय. असं चला, येऊन उशीर झाला, थांबलो इथं. पण अजून काही मला वाटतंय 16-17 मिनिटाच्या वर झाला असेल. किती वाजले आलो या, अजून काय पत्ता नाही सत्याचा वाटत. तर बघा, इथं अकॅडमी आहे आणि सोनू म्हणते की इतक्या उशिरानं शाळेत आली. 2 वाजले त्या आणि म्हणते एवढ्या उशिरानं शाळा असते का? असती. अरे देवा, हा माणूस कसा याय नाही झालाय. इथं कोणीच नाही आहे, निवून आम्ही उभं राहिलो या. आलं का ग? तर बघा, घरी आलोय आणि ते मशीन नीट करायला आले होते. ते बघून गेले आणि एक मोठा घोटाळा सांगते तुम्हाला. असं का होतं या, हे सारखं सारखी मी म्हणते ना, माझ्यासोबतच का आणि माझ्याच मागं का. आता याच्यावरती कमेंट आलेली की देव कोणाच वाईट करत नाही, त्याचं कर्म वाईट असतं, त्याचं म्हणजे ते कर्म चांगले नाही आहे, त्याचे कर्म वाईट आहे म्हणून तुझ्यासोबत वाईट होतं, असे मला कमेंट आलेले. असोच, माझे कर्म माझ्यासोबत, तुमचे कर्म तुमच्यासोबत. मी त्यांना छानच रिप्लाय दिला. कदाचित असतील माझे वाईट कर्म, त्यामुळे माझ्यासोबत असं होत असेल, आता ते देवालाच माहिती. तर काय झालं सांगते. त्या दिवशी ते देणारे आलेले ना, म्हणजे पहिल्या स्टार्टिंगला हा इंजिनियर येण्याच्या आधी कंपनीने तो माणूस पाठवलेला, जर नॉर्मल फॉल्ट असेल तर बघून या म्हणून. तर ते आले. त्या दिवशी पण त्यांनी मशीन खोललेली, पण तेव्हा कुठेच काय झालेलं नव्हतं. कुठेही साधा वायरीला धक्का सुद्धा लागलेला नव्हता, काही झालेलं नव्हतं. आणि मग आम्हाला कळलं की मेन केबलमध्ये प्रॉब्लेम असेल, मेन वायरिंगमध्ये प्रॉब्लेम असेल. आम्ही निश्चिंत होतो की म्हणलं त्याला जास्त खर्च नाही आणि ती कंपनी देणार आहे, कारण तो वायर खराब झाली, कंपनीचं काम असतं ना. आणि बाकीचं काय आपल्याकडून तुटलं फुटलं खराब झालं, आपल्या हलगर्जीपणानं खराब झालं तर ते आपल्याला भरावं लागतं. ते असंच झाले. उंदराने एवढा मोठा घोटाळा करून ठेवला तुम्हाला सांगते. त्या दिवशी मशीन खोलली, त्यामध्ये इतकी स्वच्छता होती, काहीच नव्हतं, काहीच. हां, आणि आज बघा, इथं दिसतंय तुम्हाला हे 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 त्यामध्ये उंदराने नेलेलं. पप्पांचा फोन येतोय माझ्या, 1 मिनटं. तर माझ्या पप्पांचा फोन आलेला, त्यामुळे नंतर मी ब्लॉग कंटिन्यू नाही केला. मम्मी संग बोलले, पप्पा संग बोलले, त्यांचं ठेवल्यानंतर माझ्या नवऱ्याला केला. नंतरून काकींचा यांचा आला, त्यांच्यासंग बोलले. असं माझं नंतर बोलण्यातच माझा सगळा टायमिंग गेला, त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू नाही केला. तर असं आज माझ्या घरात खूप सारा उजेड दिसत असेल तुम्हाला, कारण आज आम्ही नवीन बल्ब आणला आहे. कारण जो जुनावाला होता ना, तो गेला. नंतर बाहेरचा काढून घरात बसवला, तोही गेला. आणि मग आता तिसऱ्यांदा बल्ब आणला आहे. तर आता पहिल्यापेक्षा ह्याचा उजेड छान होते का नाही सांगा. पहिले मी हित उभं राहिल्यानंतरच फक्त माझ्या तोंडावरती उजेड पडतं. आता तसं नाही, आता मी हिते जरी गेले ना तरी पण आपल्या घरात भरपूर असं उजेड दिसणार आहे. तेव्हा मी बलाच्या जवळ उभी राहिली ना, तेव्हा कुठंतरी असं उजेड यायचा, पण आता बलाजवळ गेल्यानंतर तर लयच उजेड येतोय. हे बघा, किती छान वाटते ना. आणि हळूहळू एक एक वस्तू नीट करायची चालली, म्हणजे नव्यानं संसार उभा करायचा चालला आहे. मशीनचं हे लॉक तुटलं होतं, तरी आज हे मिस्टरांना आणायला लावलं. महाग भेटलं मला. तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्हाला कितीला भेटतं, मग मी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेन की म्हणजे कोणी मशीन चालवत असेल ते, बरं का. तर मी सांगेन की हे मला कितीला बसलं, म्हणजे मला कळेल की माझ्या नवऱ्याला कोणी फसवलं आहे का. तर पंखा पण लवकरच नीट करायला नेऊ. राहिला विषय मशीनचा, मी मशीनचं बोलत होते, तर ते बोलते पहिल्यांदा. खाली बसू का, हात दुखतोय माझा. हां, खालीच बसते. पाणी भरत बसले ना, त्यामुळे मला मच्छर लय चावलं. जाऊ द्यात, मी मशीनचं बोलत होते. त्या दिवशी डेमोवाले जे चेक करायला आलेले, तेव्हा त्यात काहीच नव्हतं. पण आज जेव्हा मशीनचा मेन इंजिनियर आला, तेव्हा त्यामध्ये उंदराचं एवढं सगळं घावलं. आणि खर्च आम्हाला करायचा त्याचा, जे तुम्हाला मी आधीच सांगितलं. कारण जर मशीनमध्ये दुसरा काय फॉल्ट असता, वायर जळली असती, काय खराब झालं असतं, तर ते कंपनी देणार होती. पण आता जे खर्च होणार आहे ना, म्हणजे तो आमच्या चुकीमुळे झाला आहे, उंदराने कुरतडलं, ते आमची चुकी झाली. त्यामुळे त्याचा 7,000 खर्च आला आहे ना, तो आम्हाला करायचा आहे. तसं तर जास्त आहे ना, 3-4 दिवसात 7,000 आम्हाला ॲडजस्ट करायचं आहे. तर लवकर पार्ट येईल का नाही येईल त्याची काही गॅरंटी नाही आहे. डिस्प्ले अख्खा सगळा बदलायचा, आतली वायरिंग, डिस्प्ले सगळं. त्यामुळे त्याने जास्त खर्च सांगितला. आता हे खूप जास्त आहे, पण असो, इथून पुढे तुम्हीही चुकी करू नका. खाली जाळी बसवून घ्या, आम्ही पण घेणार आहे एकदा. आता ते पार्ट बसवलं ना, पहिल्यांदा जाळी बसवून घेणार आहे, कारण
खूप नुकसान होतंय, भयंकर नुकसान होतंय. हा 7,000चा तडाखा केवढा होता मला सांगा आता. असो, चला आता स्वयंपाकाला लागते. तर 2 मशनीचं मेन गोष्ट आहे की त्याचा फॉल्ट तरी समजला एक्झॅक्ट आम्हाला की काय झालं, पण त्या दिवशी नव्हता. आणि अचानकच कुठनं वायर कुरतडली आणि त्यामध्ये सगळं आलं. त्या दिवशी पण मशीन खोलली होती, ते डेमो द्यायला येतात ना, त्यांनी ती मशीन खोलली होती, वरचं टोपण काढलं होतं. तेव्हा ते बोलले की ह्याच्यात मला काय फॉल्ट होत नाही कारण सगळ्या वायऱ्या व्यवस्थित आहेत. त्यांनी व्हिडिओ वगैरे पण काढून नेला. माझा नवरा डोकावतोय बाहेर. तर आता एवढा मोठा घोटाळा भेटलाय त्याच्यात, जाऊ द्यात, पैसे भरावं लागणार आहे. तर असं वाटतं की आम्ही का काढलं माहिती आहे त्याचं खालचं थर्मास, छान दिसत नाही म्हणून. असा मशनीचा लुक छान वाटत होतं. आता आता कसं वाटतंय? 4,000 5,000 7,000 4,000 5,000 7,000 भरायचं एकदा. आणि जेव्हापासून ते कळलंय ना माझं डोकं जड झालं. एक एक खड्डा भरून काढतो या, तोपर्यंत दुसरा खड्डा आहेच. असं वाटतं डांबरी आमची एकदम हायवे होणार आहे, म्हणजे सगळं खड्डं भरून काढणार आणि त्या डांबरीवर चालायला आम्हीच नसणार आहे. तुम्ही म्हणता की पॉझिटिव्ह बोलत जा, आयुष्य निगेटिव्हच होते तर पॉझिटिव्ह काय बोलणार आहे मी. असं जायला लागते स्वयंपाकाला. 2 मशनीचं काम झालंय माझ्या. आता पंखा नीट केला का झालं. पंख्याला काय जास्त खर्च नाही, 100-150 येईल, ते नॉर्मल आहे. ह्याला पण तेवढाच आला. आता त्याला जास्त आहे कारण बसलं का? नाही बसून बघितलं अजून, बसवायचं. हाफ सेटरचं दिसताना दिसतंय की. आवाज कसा येतोय त्याचा? एवढूशी टोपी किती महाग आहे. 60 रुपयाला. त्यांच्या पप्पाने 60 रुपयाला. तर चला लागतं स्वयंपाकाला. आणि कसं दिसतंय ना, मस्त दिसतंय ना, मागचं बॅकग्राऊंड वगैरे दिसतंय ना. तर पहिल्या बलामध्ये डोळ्याला अंधार आल्यासारख्या, डोळे गेल्यासारखं झुरमू 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 दिसायचं. पण आता मस्त दिसतंय. खरंच छान दिसतंय. बॅग आता तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते, किती मस्त दिसतंय. राहू द्या, असू द्या. असं नव्हतं दिसत पहिलं ना. मस्त वाटतं. माझ्या कान ठेवाय बसले तर माझं डोकं जड आलंय. चला स्वयंपाक करायचंय मला. काय तर हळूहळू डबल नव्याने संसार सुरू करते. तोडका मोडका हमेशा जोडत राहते मी, हमेशा त्याला ठिगळं देत राहते. आता हे ठिगळं दिलेलं किती दिवस टिकल? आय ठिगळं दिलेलं लई दिवस टिकत नाही. पण माझा संसार असाच आहे, ठिगळं लावलेला. मी खुश आहे, पण आधी मध्ये टेन्शन येतं, पण खुश आहे मी. देवा लई खर्च दिलास यासाठी. पण इंजिनियर आला, फॉल्ट काढून गेला. आता पार्ट तर तो नक्कीच आणून बसवणार, कारण त्यांना फायदा येतात. आम्ही त्यांना पैसे मोजणार आहे, तर हमखास पळत येणार आहे तिथे. पण खरंच हे इंजिनियरनं ताप नाही दिला. आला बिला कमी खर्च पण करायला सांगितला, कारण त्यांनी घर बीर बघितलं, म्हटलं गरीब लोक आहे ती, कमी खर्च करा. केलं त्यांनी. तर बघा, इथं उंदराने पराक्रम केला हे दिसतंय. आणि इथल्या तर अख्ख्या सगळ्या वायरीच खाऊन टाकल्या त्या दिसतंय. इथं जोडायला काही ठेवलंच नाही त्यानं. आणि हे पण कुरतडायला लागलं. हे खालची ही अख्खी सफेद वायर आहे ना, ही सगळी खाऊन टाकली. ही त्यांनी जोडलंच नाही बरं का, असंच ठेवून गेले. ते म्हणले की आल्यानंतर जोडतो 2-3 दिवसानं, म्हणून मी तुम्हाला दाखवते. असंच टोपण लावलेलं. ही काय हे खिळं लावलं, खिळच नाही काय म्हणते त्याला, नट लावलीच नव्हती. तर ही अख्खी पांढरी वायर पूर्ण लास्टपर्यंत खाल्ली आतमध्ये. आणि त्या दिवशी डेमो देणारा आला होता, त्या दिवशी त्यानं खोललं. मी म्हणते त्याला दिसलंच कसं नाही. काय देवा. असं चला आता तुम्हाला मेन फॉल्ट तरी कळला. दुसरं काय आतमध्ये आणखी घोटाळा नसू नाही एवढंच वाटतंय. खाली बघा, दिसलं पांढरं पांढरं जे दिसतंय ती उंदराने नेलंय बघा. सुट्टी असलं का असं काम असतं. किती वाजले? त्या 8 वाजा आल्या त्या. उठा ए, कुठं चालली आता? आता कोण बघायचंय? आंघोळ करायचं नाही का? टिकली लावायची चाललीस मग? उठा ना, मोबाईल ठेवा, बस करा. मोबाईल याड लागल मोबाईल. बल लावलाय घरात आणून. तर चला आज आम्ही जाणार आहे कुठे,
गड मांडे. लाडाचा जावाय गेलाय सासरवाडीला. हाय हॅलो नमस्कार. आता बघा दोघांची भानगड लागली ती. पप्पा झोपले तर मम्मी हातलून उचलते. काय करावं बघा मारी मारी चालली या. आपण कशाला दाखवत त्यांच्यात. असं काही उजेललंय आज ऊन पण नाही. आता माझ्या नाही येत उत्तर नसते. असं पण तुम्ही काल मला रडवलंय बघा तुम्ही. कसं आहे अहो शपथ जर चुकून लागलं असतं ना तुम्ही लोकांना फक्त तुमचा भोळा चेहरा दिसतो पण तुमच्या अंगात किती किडा आहे ना ही मला लई साधं भोळा आहे हा. आता बघा ही गरीब आहे हा, ही शहाणी नाही हिची बायको शहाणी नाही पण उठा ते हात मला लोळात. माहिती तुम्ही किती शहाणा आहे आणि किती येड आहे ती कळतंय का. बोलत नाही तू म्हणून का भांडते यार. चेष्टेत किती हात धुवून आज घेता किती हात आमची धुवून म्हशी घेता म्हणजे किती आज नाही कवा झाली होती पप्पा आज तवा सुरू आणि राहू दे परत बरे. तवा गे तवा होय राहू दे बंद कर वर धर नीट तुम्हाला दाखवते थांबा. तुझ्या बापाने असं धरला बस काय इथं ना दाखवलंय खाली मी. पण आहे. बस काय इथं ना तुझ्यातनं उंदीर मामा जातोय. ए बाया ग बस बघा आता आपली वातावरण कसलं झालंय. वाव किती भारी झाले. मला पडत आहे कॉपीराईट तर ना काल मी म्हणलेलं ना म्हणजे हां डबल म्हणजे आज तो ब्लॉग जोडणार आहे कालचा व्हिडिओ. तर पप्पांचा फोन आला ना त्यासाठी झालेला की उद्या जागरण आहे या म्हणून. तर काल लय भाव खाल्ला येणार नव्हतं ना आज माझ्या मागे यायला तयार झालं. तर तोंड आहे का नाही बोलायला. जायचं मला फक्त दाढीला 8 दिवस नाही तर झालं दाढी करून अजून केस पण दाढीला उगवले नाही तोपर्यंत त्यांना दाढी करायची. शट अप मार नवरा चांगला दिसावा नाही आवडत मला माझा नवरा चांगला दिसलेला. असा काय बा असंच गबाळी असलेला आवडतं. किती मच्छर चावलत आहे पाठीला तुमच्या. चाव दे मच्छर आहे तर म्हणलं चावणारच. चावलं तर बोललं ते. मला चावलंय तर किती मोठे मोठे आलंय हे बघा. तर जाणार आहे तर इच्छा तर नव्हती पण आता असं जावं लागणार आहे. मागच्या वेळेस पण मला प्रॉब्लेम असल्यामुळे मी गेले नव्हते पण आता जावं लागणार आहे. नाही तर म्हणणार की ही जर वेळेसच येत नाही काय नाही. माहेरचा कार्यक्रम असून मला जायला भेटत नाही. काय ना काय अडचणी असतात त्यामुळे नाही जायला भेटत. पण आता काही नाही आहे तर म्हटलं जाऊया. आणि लय दिवसात नाही आमच्या इकडचं जागरण. मी 10वीत असताना केलं त्याच्यानंतर आत्ता आहे. तर ब्लॉग शूट केला तर करेन घरातलं बाकी जास्त काय नाही काय करणार. आणि आज म्हणलेलं सोनं शाळेत घालवायचं कारण तिची शाळा भरपूर दिवस बुडली. पोरीला शाळेत घालू आणि आपण जाऊ नाही ग माझ्या छकड्याला. तर आता 2-3 दिवस काय पाठ घेऊन येणार नाही त्यामुळे आम्ही निवांत आहे. आणि जरी आले ना तरी त्यांची ती घरी येणार त्यांना आणायला वगैरे जावं लागणार नाही कारण तर त्यांना घर माहिती झालं. आणि ला शाळेत पाठवते कारण मॅडमचा कॉल येतो मेसेज येतात की कधी येणार आहे कधी येणार आहे. पाऊस पण उघडलाय म्हणून कुठं चला आता आवरतो जातो. आम्ही चाळीत होऊन जाते की प्लकिंग वगैरे करायचं होतं. नाहीतर मी जर वेळ जाताना तिकडे अशीच जाते येड्यासारखी. डोकं विचारत नाही आहोत तर विचित्र अशी तोडणार अशी तोडणार अशी तोडणार. चला आता भेटो कार्यक्रमाच्या ब्लॉग मध्ये. जाताना वगैरे आवरल्यानंतर शूट घेईन. चला उठा आता काय स्वयंपाक बनवायचं नाही कारण पीठ वगैरे संपलंय. दळण वगैरे करावं लागणार आहे मग आणावं लागणार आहे. आणि ते मी आल्यानंतर ना आता मी काय लवकर येणार नाही. मी सोमवार येणार आहे डायरेक्ट 8 दिवसांनी. मी काय बंगारवाला आला बाहेर गेला बंगारवाला. तसं म्हणून ती युट्यूब वाली काही येडी नाही ती कळ का. तुम्ही काय पण म्हणाल आणि त्यांना हे होईल.
शोभताय सेम दिसता पण तसंच आवाज पण तसाच आहे. खाल्लंय त्यातलं. सोनूचं कुरकुर खाऊन टाकलंय. चलो आणायचं दुसरं नवीन. मी म्हणते मला एकटीला जाऊ द्या, मी जाते गाडीवरती, तर मला जाऊन द्या ना. माझ्या मागं कशाला नाही, हे बघा कशाने इथं काळं पडलंय काय माहिती. चला आता थोडं स्क्रब वगैरे करूया, ब्लीच करूया, तोंड जरा चकचकाय लावूया आणि मग जाऊया. कारण सगळी येणार, रोजच जातोय आपण, हाय तसंच कधीतरी नीटनेटकं जाऊया. उठा उठा, बस झालं, लय नाटकं झाली. कामाला जायच्या टायमिंगला माझ्या मग कुत्रेवाणी लागतं तर या उठ 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 उठ. ओके बाय बाय. उद्या भेटूया एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या, मस्त राहा, हसत राहा. बाय.